भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा. गणेशोत्सव मंडप खुदाई शुल्क माफ करा. इनाम. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून इनामने केलेल्या पूर्वीच्या आंदोलनानंतर नसबंदी मोहीम वाढवण्याचे व कोंडवाडा उभारण्याचे आश्वासन महापालिकेच्या वतीने देण्यात आले होते. ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. आत्तापर्यंत केवळ 984 कुत्र्यांची नसबंदी झाल्याचे नमूद करत भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार महापालिकेवर राहील असा इशारा देण्यात आला. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची दुरावस्था तातडीने दूर करण्याबाबत व गणेश मंडप उभारण्यासाठी घेतले जाणारे शुल्क यावर्षी माफ करण्याची विनंती करण्यात आली. गणेशोत्सव काळात महासत्ता चौक, थोरात चौक, आंबेडकर पुतळा रस्ता हा 80 फूट असून अतिक्रमणामध्ये केवळ 30 ते 40 फूटच वापरत आहे. त्यामुळे झाडाची छाटणी बंद पडलेली वाहने अनधिकृत फुटपाथ हलवून रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी इनामचे अमित बियाणी, उमेश पाटील, नितीन ठिगळे, हरीश देवाडिया, सचिन बाबर, राजू आर्गे, राम आडकी, दीपक अग्रवाल, अमोल मोरे, जतीन पोतदार, महेंद्र जाधव, दीपक पंडित, राजू पारिक, अभिजित पटवा आदी उपस्थित होते. महापालिका सहाय्यक आरोग्य अधिकारी मंगेश दुरुक्कर, स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ, डॉक्टर नितीन भाट यांच्या उपस्थितीत उपायुक्त विद्या कदम यांनी स्वच्छता निरीक्षकाकडून कुत्र्यांची संख्येचे अहवाल मागवण्याचे, उपद्रवी कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्याचे तसेच कोंडवाड्यासाठी जागा शोधण्याचे आदेश दिले. गणपती शुल्क प्रकरणी मार्केट विभागाशी संपर्क साधण्याचे व अतिक्रमण निर्मूलनासाठी अहवाल घेऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले.